नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मोगलवाडी कदम चाळ खोपोली या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या वैशाली अक्षय कदम या वहिनींना भेटणार आहोत. कदम कुटुंब वाट बघताय आणि मी सुद्धा उत्सुक आहे की आज अभिनय कशा करणार या कदम वहिनी यासाठी. चला ऐकूया प्रेमकथा आणि बोलतं करूया वैशाली वहिनींना आणि हो अक्षय दादांना सुद्धा. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. आता उखाणा घ्या. तिलेला तिलाची जोडी, गुलाला गुलाची गोडी, सुखी ठेव समर्था अक्षय वैशालीची जोडी. जोरदार आहे जोडी. द्या ओळख करून सगळ्यांची. हे सासरे, ही नमस्कार. आई, नमस्कार. हे बाबा, हे दीर, हे ननदबाई, हा. ही ताई, त्या ननद, नमस्कार. ते दीर, नमस्कार. ते जाऊ, हो. ती भाची, बर. ती ननद, नमस्कार. ते भाऊजी, बरं. या सासूबाई, हो. ही वैदी आणि ते त्या सासूबाई आणि त्या ननद, ही बहीण छोटी, अच्छा. ही छोटी बहीण आणि हे सगळे भाचे. हो सगळे भाचे नमस्कार. सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात आजच्या गप्पांना. कुठलं बालपण तुमचं? नावंडे, नावंडे. कुठे आलो? खालापूर. तुमचं बालपण कुठलं? खोपोलीत मोगलवाडीमध्ये. घरी कोण कोण होतं? आई वडील आणि भाऊ आणि ताई. शाळा कुठली? मोगलवाडीतली मोगलवाडीतली शाळा. शाळेचं नाव काय? शाळा म्हणजे लहानपणीची शाळा. हो मग लहानपणीचीच विचारतो. माध्यमिक शाळा प्राथमिक. आई बाबा काय करायचे? आई आता नाही, वडील आहेत. वडील काय करायचे? वडील सर्व्हिस विनो ट्रेनिंग मध्ये. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी आई बाबा आणि चौघी बहिणी आम्ही. चौघी बहीण. हा. आई बाबा काय करायचे? आई हाऊसवाईफ आहे आणि वडील मस्को कंपनीत जॉब करतात. नोकरी करतात. हा नोकरी. बरं. मग तुमची शाळा कुठली? 4थी पर्यंत गावात नावंडे गावात आणि नंतर खोपोली माध्यमिक शाळा. खोपोली माध्यमिक हा. शाळा. कसा केला अभ्यास? भरपूर? हो हा? हो. हो. बर. आणि मग कितवी पर्यंत? 12वी कॉलेज. मग 10वी नंतर कुठे? केएमसी. 10वी पर्यंत माध्यमिक झाला. नंतर 12वीला जनता विद्यालय. जनता. आणि तुम्ही? आम्ही माध्यमिक शाळेतच होतो. माध्यमिक शाळेत कॉलेजला सेकंड वर्ग. हा? कॉलेजलाच होतो सोबत. एका वर्गात होती काय? नाही, 10वीला एका वर्गात. 10वीला एका वर्गात. हो. मग तेव्हाच अभ्यास झाला सगळा? हो. हा? काय झालं? चेहरा काय खुलला आहे? कसं काय हो? आम्ही 10वीला फ्रेंड होतो आणि 11वीला नवीन मोबाईल घेतला. तेव्हा सगळ्यांचे फ्रेंडचे नंबर नंबर घेतले. घेतला. त्यानंतर तिने त्यांचा message पण केला. नंबर घेतला मागून. तुम्ही? का? फ्रेंड म्हणून. मग काय झालं? नाही, हिने मेसेज केलेला. मेसेजवर मी बोलायचं. नंबर सेव्ह नव्हता म्हणून कॉल केला. तो मुलीचा आवाज म्हणून घराबाहेर आलो. मग मुलीचा आवाज आला की घराबाहेर? आता घरातले बोलतील ना, कोण मोबाईल ह्यासाठी दिला म्हणतील का. मग तुम्ही त्यांना पहिल्यांदा मेसेज केला? हा हो. फ्रेंड म्हणून केलेला. बरोबर. आम्ही कुठं काय म्हटलं? आणि मग काय मेसेज केला होता? असंच नॉर्मल मेसेज. नॉर्मल. पण तुम्ही सगळ्यांना केला की फक्त ह्यांनाच केला? सर्वांना सगळ्या करत फ्रेंडला केलेला. बर. मग तुम्ही काय फोन? हा, माझ्याकडे कॉन्टॅक्ट सेव्ह नव्हता त्यामुळे मी कॉल केला. आणि घरात बहीण होती त्यामुळे मी झोपले होता आणि मी मेसेज बघून बोलला कोणाचा नंबर अनोळखी. कॉल केला बॅक. तो पोरीचा आवाज बाहेर बोलता. बाहेर गेले आणि मग काय ना, मग तिथ बसून चॅटिंग करायला लागलो. नाही रे, पण तुम्ही जेव्हा बाहेर गेले तर तुम्ही बोलले त्यांच्याशी? हा, ते त्यांनी विचारलं कोण बोलते म्हणून. मी सांगितलं फ्रेंड वैशाली बोलते म्हणून. त्यावेळी ओळखलं. नंबर सेव्ह नव्हता ना, मग त्यांना माहिती नव्हतं. पण तुम्ही ओळखलं लगेच? हा, मग ओळख. कोण ते कोणाचा फोन आहे ते कळलं? हा. मग काय? मग तेव्हा लगेच जाऊन सेव्ह केला नंबर? काय नावाने केला सेव्ह? वैशाली. अच्छा अच्छा, नावानेच केला. पण तुम्हाला बरं वाटलं ते बोलले म्हणून? तुम्ही इतक्या जणांना मेसेज पाठवले बरोबर? हा. यांनीच फोन केला, बाकी कोणी नाही केला? माझा नंबर सगळ्यांना सेव्ह होता ना. यांच्याकडे नव्हता माझा नंबर म्हणून त्याही कॉल केला मला. दोघांचं घर किती लांब होतं? खूप लांब आहे. ते खोपोलीत आणि आमचं इथं नावंडे. नावंडे कुठे आलं? केलं डिस्टन्स. अच्छा, म्हणजे एवढ्या लांब. हा आणि तुम्ही यायचे खोपोली? हा शाळेत. मग त्याच्यानंतर शाळेत यायचे. हा. मग नंतर भेटले कधी? शाळेमध्येच ओळख होती आमची. कॉलेजला माझ्या साईडलाच बसायची. शाळेमध्ये साईडलाच बसायची. कुठे? बाजूला? आता मुलांची बसलेत एकच लाईन ना. हा? मुलांची एकच लाईन ना. मुलांची एकच लाईन आणि तुमची मात्र वेगळी लाईन.
हं? पण तुमच्यापैकी मनात कोणाच्या आलं आधी? माझ्या तुमच्या मनात आलं. काय काय वाटलं तुम्हाला? काय नाही विचार असं वाटलं आवडत आवडायला लागली? मन मिळावं ना फ्रेंड्स हं. म्हणजे कसं टिफिन पण खाताना असं टिफिन काय घेऊन यायचे? काय असायचं टिफिन मध्ये? काय ना आपल्या रेग्युलर भाजी तर खाताना असं विचारपूस म्हणजे कसं माणसाला हा. जरा टिफिन नसं आलं तर एखाद्या व्यक्तीला असं आपण होतं या म्हणून आज ऍडजस्ट करणं मन मिळावं मोकळं आपलं असं अच्छा अच्छा माणुसकी म्हणजे म्हणून. स्वभाव हा, चांगला स्वभाव आहे. चांगला आहे. मग त्यांनी काय तुमच्या मनात आलं? हा मग तुम्ही विचारलं हा का? विचारलं काय रे? नाही मग असं Message मेसेज वर केलेला काय काय मेसेज केला होता? काय रेग्युलर आय लव्ह यू बापरे. विचारू का पहिले विचार हा? त्यांनी आधी विचारलं एक विचारू का म्हणून विचारलं मी म्हटलं विचारा काय आहे विचारायचे ते. हा मग त्यांनी सांगितलं हो. मग तुला टेन्शन नाही आलं? हो मग असं उगाच त्याला मेसेज पाठवला असं झालं असेल तेव्हा. हा? मग त्यांनी डायरेक्ट असं बोलले. हा मग तुम्हाला टेन्शन नाही हो आलं? मग टेन्शन आलं होतं. मग कसं काय काय केलं मग तुम्ही? काय नाही नंतर मग सांगितलं त्यांना 2 दिवसांनी नाही नाही, 2 दिवसांनी पण त्यांनी असा मेसेज पाठवल्यावर तुम्ही मी विचारलं बोलले नाही? नंतर सांगेल म्हणून. लगेच उत्तर नाही नाही दिलं? तर तुम्ही फोन नाही केला त्यांना? काय बाबा नाही. उत्तर? मग चालेल 2 दिवसाचा टाइम दिला कोणाला? त्यांना पण मग मला सांगा, मग होकार 2 दिवसांनी आला? दिला? हा का हो म्हटलं? आवडत होते ते. ते आवडायला लागले होते? स्वभाव माहिती होता ना त्यांचा. कसा होता? स्वभाव छान होता माहिती होते समजून घेणार होता. समजून घेणारा होता म्हणून होकार दिला. हो तुम्ही त्यांच्या घरातल्यांना भेटले होते आधी? ना आधी नव्हते भेटले नंतर भेटले होते. कधी? जेव्हा त्यांना होकार दिला नंतर भेटले होते. काय हो, घरी घेऊन गेला हो त्याला घेऊन गेलो डायरेक्ट? हो पण तुमच्या घरी माहिती होतं? नाही मग सांगितलं मी तुम्ही सांगितलं? हो मग घरातले काय म्हणाले? काय नाही सगळे घरचे व्यवस्थित सगळ्या घरच्यांचा कोणाचा विरोध नव्हता कोणाचाच नव्हता? घरातल्यांना माहिती ना आपला मुलगा चांगला म्हणून. मग हे किती दिवस चाललं होतं होकार दिल्यावर? 2 वर्ष 2 वर्ष तुम्ही बाहेर भेटत होता? भेटत नव्हतं फक्त मेसेजवर बोलायचं. मेसेजवर भेटायचं? कॉलेजला भेटायचे नाही? हा कॉलेजवर. दिसायचे ते. आणि मग ते लोणावळ्याला गेले होते ते? काय गोड असल्या म्हणजे गेले होते मी आपला असाच खडा मारला तो लागला लोणावळ्याला. गेले होते? कारण आता खोपोली म्हटल्यावर दुसरं ठिकाण नाही ना. एक तर लोणावळा नाही तर माथेरान. काय हो गेले होते? हो गेले होते कसे गेले होते? बाईक नाही मग घरी माहिती होतं? नाही नाही. नाही किती दिवस गेलात लोणावळ्याला? भरपूर वेळा गेला आधी एकदा आता भरपूर वेळा? नाही 2-3 वेळेला गेले. अरे आता भरपूर वेळा म्हणाले तुम्ही. काय सांगता? लग्न झाल्यावर भरपूर वेळेला गेले. नाही पण मग मला सांगा तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? आम्ही चाललो होतो लोणावळ्यात चाललो लोणावळ्यात चाललो होतो. होतो. काकांच्या मुलांनी बघितलं आम्हाला कुठे? लोणावळ्याला? गाडीवर. नाही सायमन घाटात घाटात? मग? बघितलं काकाच्या मुलांनी मग त्यांनी मग घरी सांगितलं आम्ही. अरे बापरे. तो कुठे गेला होता मुलगा? तो काका? कोपळीतच होता त्यांनी बघितलं जाताना मला गाडीवर बसून. मग त्याने पाठवून आला तो? हा आणि नंतर मग त्याला समजलं ना त्यांनी यांना विचारलं कुठे राहतो वगैरे. मग नंतर त्यांनी घरी येऊन सांगितलं मला घरच्यांना सांगितलं माझ्या. काय झालं? काय नाही मी पण घरी सांगितलं की असं असं झालं. त्यांनी एक चिठ्ठी पाठवलेली ती माझ्या भावाने घेतली. भाव म्हटलं तर लग्न करायचे मुलं करायचे. भावाचा सपोर्ट होता त्यामुळे आमचं झालंय. भाऊ म्हटलं मी करतो काय करायचं. तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? आधी विरोध होता घरच्यांचा. घरचे बोलत होते नको म्हणून. नंतर 2 वर्षांनी मग सगळे तयार झाले लग्न. हो. हा पण मग शेवटी लग्नाचं कसं काय? नंतर मग समजल्यानंतर 2 वर्षांनी लगेच म्हणजे घरचे विचार केला हो करू म्हणून. अच्छा मग घरचे तयार झाले? तयार झाले. वाव, मला टेन्शन आलं. मग कसं काय झालं? मग लग्न करून दिलं. कधी झालं? किती वर्षापूर्वी लग्न झालं? आता झालं 7 मेला 2017. ताजं आहे म्हणजे? हा ताजं नाही नवीन आहे म्हणजे. हो ना. पण अगदी व्यवस्थित आहे व्यवस्थित. सगळं छान. की माऊली कधी रागवत नसेल ना? नाही नाही हा? नाही पण छान. आता व्यवस्थित आहे ना? हो दोन्ही कुटुंब एकदम आनंदात हा. आहेत? हो व्हेरी गुड. याच नोटवर पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आठ वस्तूंवर 8 टॅग ठेवलेले आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू मिळणार. 4 संधी आहेत. सगळे मदत करू शकतात. वेळ सुरू झाली. काय करताय बघूया.
20 रुपये. 3 संधी आहेत अजून. 5 रुपये. 2च संधी राहिल्या आहेत. काय घेऊ? बदलायचं आहे. बदलायचं नको. उघडू. हा. बघा 1 रुपया. आता चौथी वस्तू कुठली पाहिजे ती घ्या. ₹500. 526 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनव. आता तुम्ही सांगा आपण यांचे कोण. हा माझा मुलगा, ती माझी सून. सुनेबद्दल सांगताय का मुलाबद्दल सांगताय. दोघांचा सांगा कसे आहेत. आहे, दोघांचा स्वभाव अतिशय चांगला आहे. हो. हा. तुम्हाला माहिती होतं हे चाललंय ते. हं? माहिती होतं, तुम्हाला माहिती होतं, कल्पना होती. कल्पना पण आता सगळं व्यवस्थित व्यवस्थित बघून आहे. खुश आहात ना. हा, खुश आहे. आनंदात आहात. आनंदात. वा वा. पुतण्या सुनबाई कसे आहेत सुनबाई. हो चांगली. चांगले आहेत. जावं चांगले आहेत, जावई चांगले आहेत. मुलगी पण चांगली. होय ना. पण काय सल्ला द्यायचा काय आहे नाही, का? सोडला वेळा काय नाही. काय नाही व्यवस्थित वागतात हो, हो. तुमच्याशी? व्यवस्थित होय ना. येतात तुमच्याकडे येते येतात. व्यवस्थित. काय प्रॉब्लेम नाही. काय काय नाही. वा वा वा. काय तो झटका एकदम दिला दोघांनी. हो ना. द्या. जावई पण चांगले आहेत, मुलगी पण छान आहे. पण मुलगी असं काय करेल असं वाटलं होतं का लव्ह मॅरेज वगैरे. हं? नव्हते करत, पण आता तिनं प्रेम भरला द्यानं भागायला ना. आम्ही नव्हते देत, पण आता दोघांचं प्रेम भरला द्यानं भागायचं ना. होय ना. पण आता खुश आहात ना तुम्ही. आता खुश आहेत. सुखात आहात ना सुखी दोघे. आहेत. बघून तुम्हाला बरं वाटतंय ना. हम्म. बरं. भाऊ आहे माझा. हम्म. म्हणजे थोडी लिंक लागली होती, कम्प्युटरवरती फोटो बघितला होता मी, तर विचारलं कोण आहे, म्हणला नाही मैत्रिणी असं. बाकी काय. बाकी काय नाही. पण लहानपणी कसं भाऊ तुमचा कसा काय होता व्यवस्थित होता. पहिल्यापासून. हा पहिल्यापासून. आता पण एकदम हा, व्यवस्थित. व्यवस्थित. तुम्ही कुठे असता आता. मी लोणावळ्याला. लो यांनी बंद केलं वाटतं लोणावळ्याला जायचं. नाही नाही, येतो माझ्याकडे येतो ना. येतात ना. हा. द्या. बोला. ती माझी बहीण आहे. हम्म. माझा विरोध होता खरं म्हणजे. होय ना. अच्छा. मग नंतर सगळ्यांचं होकार आल्यानंतर बोलली जाऊ दे मग. पण आता सगळं व्यवस्थित. हो तेव्हा जरा तुमचा विरोध होता. हो. हो ना. द्या. नमस्कार, भाऊ आहे माझा. तुम्हाला माहिती होतं हे. नाही, काही कल्पना नाही. काही कल्पना नव्हती. आता बरं वाटतंय ना सगळं. हो, खूप छान. छान. द्या. दीर येते आणि दीर आहे? त्या जाऊबाई. हा, हा. नव्हतं माहिती मला, नंतर कळालं. तुमचं लग्न आधी झालं की यांचं आधी झालं. त्यांचं आधी झालं. त्यांचा आधी आधी आमचं झालंय, हा. मग त्यांचं झालं. अच्छा हे नंतर आलंय तुमच्याकडे. हो ना? तर सगळं व्यवस्थित. सगळं व्यवस्थित. बरं बरं. आता मला तुम्हाला विचारायचंय दोघांना. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला. क्षमा मागायची असेल तर घरच्यांची, माझ्या घरच्यांची. का. बाहेर त्यांना दुखवलं ना मी. आणि आता धन्यवाद द्यायचे असतील तर. धन्यवाद द्यायचं होतं माझ्या घरच्यांना, माझ्या सासरच्यांना. त्यांनी मला सांभाळून घेतलं. हो. हळूहळू आवाज जड व्हायला लागला. आज कोणाला मिस करताय. सासूबाईंना. सासूबाईंना. तुम्ही कोणाला. क्षमा मागायची असते ते घरच्यांची, कारण की घरच्यांना कळतात मी घरी नेलोय तिला. हो. हा. सगळं अचानक झालं ना, माझ्यामुळे त्यांना त्रास झाला, त्यामुळे त्यांची क्षमा. आणि धन्यवाद घरच्यांचं जास्त करून भावाचं, भावाने जास्त सपोर्ट केला ना, म्हणून त्याचे धन्यवाद. पण आता सगळं व्यवस्थित. हा सगळं व्यवस्थित झालं. बरं आता एक छोटंसं आव्हान आहे. तुम्ही सगळ्यांनी त्यांना बक्षीस मिळवून द्यायचंय. हे दोघेही अभिनय करणार आणि म्हणजे चित्रपटाचं नाव, गाणं आणि त्याचबरोबर एक म्हण. तीनही यांनी केलेला अभिनय, म्हणजे तीनही गोष्टींचा यांनी केलेला अभिनय जर घरच्यांनी ओळखला तर त्यांना बक्षीस मिळवून देता येणार. घरातल्यांचा सहभाग आणि यांचा अभिनय, बघूया काय होत आहे. आता अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा. हा करणार ना अभिनय. एक चिठ्ठी तुम्ही उचला. पहिल्या तुम्ही ओठांची हालचाल करायची नाही. 1 2 3 वेळ सुरू झाली. घड्याळ ह्याच्यातलं गाणं माहितीये तुम्हाला. म्हणा बघू सगळे. 1 2 3
प्रेमाचे प्रेम ह्यांना नाही लागलंय, तुमच्यासाठी म्हणताय. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. ठेवा. दुसरी चिठ्ठी घ्या मधले. गाणं गाणं बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. कळलं? चला करा. सोन्याची ही बोर कोणाची गल्ल्याला जागली सोन्याची ही पोरी कोणाची. अभिनंदन. ही भेटवस्तू तुम्हाला मिळाली. थँक्यू. आता म्हण ओळखणार का हा प्रश्न आहे. घ्या. म्हण आहे म्हण. आणला मागतो एक डोला देव देतो दोन डोले. काय 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 एक डोला देव देतो दोन डोले. याचा अर्थ काय आहे सांगा. जे अपेक्षित नाहीये ते पण आपल्याला मिळतं. अरे वा. आंधळा मागतो एक डोळा आणि मिळतं देव देतो दोन डोळे. अभिनंदन अभिनंदन. ही भेटवस्तू पण तुम्हाला मिळाली. अभिनंदन. धन्यवाद. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. वेळ द्यायला पाहिजे. पहिली अपेक्षा वेळ दिला द्यायला. पाहिजे. देत नाही. देतात पण कमी. पूर्वी लगेच यायचे ना हा, लोणावळ्याला. लगेच यायचे. काय हो वेळ कधी दिला. देईल ना, सुट्टी असला. आता सुट्टी चेंज झाली. पहिले सुट्टी मंगळवारी होती, आता संडेला आली. आणि तिची बैठक पण असायची, त्यामुळे मला जमायचं नाही. पण आता द्याल ना वेळ. हा, आता नाही. बघा मला सांगताय. दुसरी अपेक्षा राग कमी करायला पाहिजे. चिडचिड करतात. ते हा. आधी नाही करायचे. झोप नसल्यावर नाईट वर आल्यावर ना, हा. नाईट वर आल्यावर मग डिस्टर्ब करते चिडचिड ना करते. झोप, त्यामुळे चिडचिड करतो. पूर्वी नाईट असते तर सुद्धा डेला निघत होता उठून. तेव्हा बरं हो चिडचिड नव्हते करत. आता बरं लगेच चिडायला लागले. जरा चिडचिड कमी करा. चालेल. नक्की माझं नक्की, ऐकाल नक्की. एवढं तरी. हो. हा. तिसरी अपेक्षा शेवटपर्यंत समजून घ्या. सांभाळून घ्यायला पाहिजे. तुम्हाला हा. काय हो. हो, नक्की येईल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनींकडून. माझ्या अपेक्षा मी सकाळी लवकर उठावं आहे, कारण मी नाईट वर आलो की उठलेली नसते. कधीपासून लवकर उठेल आता. म्हणजे किती वाजता. 7 वाजता. 7 संध्याकाळी. सकाळी सकाळी. बरं 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 उठणार. दुसरी की मला टायमावर खायला जायला पाहिजे. म्हणजे जेवण म्हणजे मी झोपलेलं असं नाईट वर आलं तर मला भरवायचं तुम्हाला. मग टायमावर कसं होणार. म्हणजे उठवत नाही लवकर हो, ते कधी झोपलेलं काम करत असतात. असतं ते काम. उठवायला गेलं का उठत नाही. मग बरोबर आहे. कसं ते उठ- नाहीतर काय चिडचिड डोळे करतात. बंद तोंड उघडायचं आणि भरवायचं. असं कसं करणार. तुम्ही पण जरा काम आवरल्यानंतर मला उठत आहे. मग उठवायला गेलं उठत नाही. मग काय करणार. मग काम पण नुकताच जातात. झोपल्या लगेच उठते उठावं. पण तुमचं बघा दोघांनी काय ते. नका जेऊ. पण जरा जरा हा, माऊली हा. जरा हा. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा गेला फिरायला खूप नाही, म्हणजे नेणार आहे कुठे कुठे. लॉंग रूट, म्हणजे महाबळेश्वर इथे देवा ठिकाण. नक्की नक्की तुमच्या मनातल्या बघा तुम्हाला कुठे कुठे तिची एक फिरायला- इच्छा आहे ना, म्हणजे लांब जायचं फिरायला नाही महाबळेश्वर इच्छा. देवा ठिकाण. महाबळेश्वरला जायची इच्छा आहे. हो नेणार तुम्हाला. काळजी करू नका. हा फक्त लवकर उठा म्हणजे निघायला. दोघे आता छान हसतायत. असेच मनमोकळे हसत राहो, आनंदात राहो आणि यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.